नागरिकांच्या आरोग्यासाठी रुग्णालय उभं करून कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहे। तसेच ग्रामीण प्राथमिक रुग्णालयाच्या सुसज्ज इमारती उभ्या करून सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे। मात्र काही ठिकाणी इमारतींचं अक्षरशः निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा प्रकार उघडकीस येत आहे आणि असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणि गेल्या अनेक वर्षांपासून चक्क ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीलाच गळती लागल्याचा खळबळजनक वास्तव DS न्यूज 24 ने समोर आणलंय। साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जात आहे। हे रुग्ण बाह्य रुग्ण आणि आंतर रुग्ण विभागांमध्ये उपचार घेत असतात। त्यासाठी रुग्णालयाची सुसज्ज अशी मुख्य इमारत उभी आहे। मात्र या इमारतीची डागडुजी नियमितपणे करणे आवश्यक असतानाही याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही आणि हे वास्तव समोर आलेलं आहे। विशेषतः इमारतींचे काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे पावसाळ्यात छतांमधून पाणी झिरपतंय आणि त्यामुळे इमारतींच्या सुरक्षिततेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। काही कक्षांमधील छताला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत, त्यामुळे छताला गळती लागली असून रूममध्ये बुरशी पसरलेली आहे। काही ठिकाणी छताचे पापुडे देखील खाली कोसळत आहेत। या छत गळतीमुळे आंतर रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे रुग्णांमध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे शस्त्रक्रिया गृहाच्या बाहेरील पॅसेजमधून पाणी गळत असल्यामुळे काही महिने शस्त्रक्रिया बंद ठेवावी लागल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। काही ठिकाणी भिंतीच्या स्टाईल पडलेल्या आहेत आणि रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे। त्याचबरोबर छतावरील अग्निशमनासाठी असलेली 5000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देखील फुटलेली आहे। स्लॅबवरील ड्रेनेजचे पाईप देखील खराब झालेले आहेत आणि इतक्या या गंभीर प्रकाराबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला गेला। मात्र बांधकाम विभागानं याकडे तर अक्षरशः डोळा उघडूनही पाहिलेलं नाहीये। उलट पत्रालाच केराची टोपली दाखवली आहे आणि त्यामुळे या विभागाच्या गलथान कारभारामुळे इमारतीलाच धोका निर्माण झालाय। आता प्रश्न असा उपस्थित होतोय की बांधकाम विभाग छत कोसळल्यावरच लक्ष देणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करतायत। आता या विषयाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे। याबाबत DS न्यूज 24 ने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रल्हाद बांबळे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे। पाहुयात नेमकी त्यांचं काय म्हणणं आहे। ग्रामीण रुग्णालय साकूर तालुका संगमनेर येथील जी मुख्य इमारत आहे तिचा गळतीचा प्रश्न असून त्याच्यामुळे रुग्णसेवा आणि रुग्णांना सेवा देण्यासाठी थोडीसं अडचण निर्माण होत आहे। तर मी एप्रिल 2024 पासून ते जॉईन झाल्यानंतर बांधकाम विभागासाठी किंवा त्या कार्यालयाकडे मी 3 ते 4 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्याप त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। परंतु यावर्षी 2025 एप्रिलमध्ये त्यांना एक पत्र दिलं आहे असता त्यांनी असं सांगितलं आहे की आपलं इस्टिमेट तयार आहे की जर ती गळती दुरुस्ती झाली तर रुग्णांना होणारी गैरसोय आणि जे पावसाळ्यामध्ये आपलं शस्त्रक्रियागृह बंद असतं ते चालू ठेवता येईल आणि त्यामुळे रुग्णांना सेवा देता येईल। तर अशीच विनंती वजा सूचना मी बांधकाम विभाग संगमनेर यांना केलेली आहे की त्वरित यावर्षी तरी जर गळती दुरुस्त झाली तर आपल्याला आरोग्य सेवा पुरवण्यात येईल आणि कुठलीही अडचण राहणार नाही। आणि जो आपल्याला रुग्णांकडनं वारंवार हे होतं की इथे गळती आहे आणि त्यामुळे आरोग्य सेवा पुरवण्यास अडचण निर्माण होती तर ती दूर होईल। इमारतीत लिकेज कुठं आहे, कोणत्या स्पॉटला आहे? लिकेज जर म्हटलं तर संपूर्ण जे छत आहे तेच गळते आहे, परंतु जास्तीत जास्त जे मेल आणि फिमेल वॉर्ड आहेत ते आणि शस्त्रक्रियागृहाच्या समोरचा जो पॅसेज आहे ते पूर्ण गळती आहे आणि जो जिना आहे आपल्याला याच्यावर टेरेसवर जाण्यासाठी तिथे आहे। तसेच ज्या ग्रामीण रुग्णालयातल्या ज्या आतील भिंती आहेत त्यांना ज्या टाईल्स लावलेल्या आहेत ते निकृष्ट पूर्वी झाल्यामुळे त्या काही बऱ्याच ठिकाणी गळून पडलेल्या आहेत। त्याच्यामुळे मग ते विद्रूपपणा इमारतीला आलेला आहे। असं काही बाकीच्या राजकीय लोकांकडे अशी काही तुम्ही मागणी नाही केली का, बाबा असा विषय आहे, अशी दयनीय अवस्था झालेली आहे रुग्णालयाची? आपले जे ग्रामीण रुग्णालय साकूरकडील जे आपले रुग्ण कल्याण समिती आहे त्याच्यामध्ये मी गेल्या वर्षीच्या 2 मीटिंग सामील झाले, त्याच्यामध्ये विषय मांडलेला आहे। तर त्यांच्या सूचनेनुसारच आपण बांधकाम विभागाला आपण वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे।
ह्या गळतीमुळे ऑपरेशन थिएटर सुद्धा 1-2 महिने बंद होतं अशी माहिती आहे, त्याबद्दल काय सांगा? हा, बरोबर आहे. जोरात पाऊस झाल्यानंतर काय होतं, जे शस्त्रक्रियागृह आहे आणि त्याचं जे पॅसेज आहे त्याच्यामध्ये पूर्ण गळती होते. त्याच्यामुळे आपल्याला ते शस्त्रक्रियागृह त्यावेळेस गळती असल्यामुळे ते बंद ठेवावं लागतं आणि जेव्हा चालू करायचं असतं त्यामुळे ते 1 महिना अगोदर पूर्ण आपल्याला स्वच्छता करून नियोजन करून करावं लागतं. त्यामुळे ते पावसाळे ते 3-4 महिने हा प्रॉब्लेम येत आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर.